आज देशातील 22,79,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ केंद्र सरकारने मांडला आहे। पेपर फुटतो सरकारच्या व्यवस्थेमुळे, शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना, हा कोणता न्याय आहे? 3 मे रोजी ज्या सेंटरवर पेपर लीक झाला, कॉपी झाली, गैरप्रकार झाले त्या केंद्रावर पुनर्परीक्षा घ्या, पण सरकार दोषींना पकडण्यापेक्षा संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेच्या भट्टीत ढकलण्याची सोय चे वाटते का? नीटसारखी गंभीर परीक्षा वारंवार लादणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची आणि बुद्धीची आत्महत्या करण्यासारखी आहे। विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, पालक कर्ज काढून फी भरतात आणि सरकार काय करतं? पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या अपयशावर पडदा टाकतं। डिजिटल इंडियाच्या मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या एक परीक्षा सुरक्षित घेता येत नाही, ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। ही परीक्षा व्यवस्था आहे की भ्रष्टाचाराचा बाजार आहे? विद्यार्थी हे काही सरकारच्या प्रयोगासाठी ठेवलेले उंदीर नाहीत। स्वतःचे पाप झाकणारे विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा जीव घेण्या स्पर्धेत ढकलण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही। NAT पूर्णपणे अपयशी ठरली आहे। NAT तात्काळ बरखास्त झाली पाहिजे आणि नैतिकची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे।